खेळावं लागते. आपण कोपरीच्या मैदानाचा विचार केला तर यास मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. हो 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 हो, थोडासा नक्कीच चेंडू एस्टॅनच्या दिशेने अपेक्षित होता, पण ते चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन. कारण तुम्ही क्षेत्ररक्षण केल्यानंतर चेंडू कशा पद्धतीनं फेकी होतोय हा खूप महत्त्वाचा असतो आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु गुड इथे मात्र पहिलं चैतन्य न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंडेट नंबर 3 वरती वनडाऊनला मात्र चेतनला प्रोटेक्ट लवकर व्हावं लागलं, कारण पहिलं षटक मार्गस्थ आहे. किरण अतिशय बहारदार षटक हाताळतायत. पण आतापर्यंत मला वाटते 5 चेंडू डिलिव्हर केले, फक्त एकच धाव आतापर्यंत बहाल केले. आणि मी कालच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेस डावखुरे हाताचे फलंदाज येतात ना, गोलंदाज येतात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं रायटी बॅट्समन आहेत त्यांच्यासाठी खूप कठीण असते. कारण मी काल वीरेंद्र सेहवाग सरांचा एक किस्सा सांगितला होता की किती अडचणी निर्माण होतात. खऱ्या अर्थानं डावखुऱ्या हाताचे गोलंदाज घातक असतात. चेंडू बाहेरच्या दिशेला मूव्ह होतोय पुन्हा एकदा. हो, आता मात्र मिड ऑन का सज्ज नव्हता का, याचं कारण होतं आम्ही लॉंग ऑफ ठेवलाय. व्ही मध्ये क्षेत्ररक्षण नक्कीच आपण जर विचार केला तर 30 सर्कलच्या बाहेर ठेवले 2 क्षेत्ररक्षक. एक पहिला लॉंग ऑफला आहे, एक सी कॉर्नरला सज्ज आहे. म्हणजेच इथे मात्र काय घडलंय तर षटक क्रमांक 1 संपन्न झालंय. ओम साई आंबेकर टाका, फक्त आंबेकर नका टाकू, कारण ते 4-5 टीम आहेत त्यांच्या. तर पहिलं षटक संपन्न झालंय, 2 धावा. तर इथे मात्र षटक क्रमांक 1 संपुष्टात आलंय. धावसंख्येचा विचार केला जर स्कोरबोर्ड पाहिला आपण तर एक बाय चला चला प्रॅक्टिस आता जास्त वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो. मी मगाशी सांगितलं की आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 14 मॅच आहेत आपल्याला आणि अशक्य असते या 14 मॅचेस करणं. मी सातत्यानं आतापर्यंत सांगत आलो आहे, एक 10 मॅचेस मुश्किलने होतात. सुरेख चेंडू आहे, खोदून काढलाय आणि इथे मात्र वेगळी स्टाईल पाहायला मिळाली, परंतु नशीब पायामध्ये चेंडू अडला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. आता मात्र पाहिलं गेलं तर अभिजित स्ट्राईक एंडला आपल्याला जायला गेलेले पाहायला मिळतील. चैतन्य नाही काय सगळं डिक्लेअर एक डिक्लेअर नाही डाऊन. हा इथे मात्र इनसाइड आउट चांगला फटका खेळला. 3 क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतील. चेंडू फील्ड होईल, फेकी होईल, त्या दरम्यान आलेला दुहेरी धावा, 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला मुवमेंट करतो. यस पंच इथे मात्र वाईट चेंडूचा करार देत आहेत. आता मात्र यास अभिजित ब्रँड फटका येतोय, अतिशय देखना मॅक्सिमम येतोय. अभिजित यांच्या बॅट मधून सुरेख फटका 6 धाब्यांसाठी. खऱ्या अर्थानं सलामीला आलेत. थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. अभिजित पिंपरी 11 संघाच्या माध्यमातून सलामीवीर
आणि आत्ता मात्र तुम्ही ओव्हर द पिच चेंडू द्याल तर मी जास्त वेळ उभा नाही राहू शकत, कारण खऱ्या अर्थानं मी आलोय सलामीला, म्हणजेच काय तर माझ्याकडं ती कॅपॅसिटी आहे. मी ज्यावेळेस पॉवर प्ले चालल्यात त्याचा फायदा घेण्यासाठी सक्षम आहे, परंतु एक विकेट पडली म्हणून कुठेतरी शांत आहे. परंतु म्हटलं जातं ना, 12 धाव फलकावरती पुन्हा एकदा. ओ वा भाई वा, सुरेख मॅक्सिमम. सकाळच्या थंडीच्या मोसम मध्ये मात्र आग लावणारी फलंदाजी. वा भाई वा अभिजित, अतिशय सुरेख देखणी फलंदाजी, क्लास दाखवला जातोय अभिजित यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जो बॅट्सला फ्लो येतोय, परफेक्ट टायमिंग, शॉट सिलेक्शन ब्रिलियंट आहे, सुपर आहे. अभिजित मात्र इथे टीम मीटिंग्स बोलवायला भाग पाडले, परंतु मित्रांनो जास्त चर्चा विनिमय करू नका, विनंती असेल. चला, आपल्या गावची स्पर्धा आहे, कारण स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे स्वाभिमानाची, स्पर्धा आहे आंबेघर गावाची. आमचा गाव आमचा अभिमान या ब्रीद वाक्याने हो सुपर अप्पर कट, सुपर कट चेंडू पाठवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोण थांबवणार अभिजितला? म्हटलं जातं ना, इथे मात्र एखादा वाघ ज्यावेळेस त्याच्या तोंडाला रक्त लागतं ना, त्यावेळेस त्याला रोखणं अशक्य असतंय. कितीही मोठा शिकारी येऊ द्या, त्याला रोखणं मुश्किल आहे. त्याच प्रकारचं इथे अभिजित बॅटिंग करतायत, 2 खणखणीत षटकार. तदनंतर मात्र कुठेतरी प्लॅनिंग झालं की त्यांना ओव्हर द पिच टाकायची नाहीये, परंतु तुम्ही शॉर्ट पिच टाकला तरी सुद्धा त्यावरती अतिशय चांगला अप्परकट पाहायला मिळाला. अभिजित ऑन फायर आहेत, सुरेख फलंदाजी आहे. उलटा अशी दिशा दिली, स्क्वेअर लेगची बाउंड्री, आता मात्र क्रॉस करेल. यस, अल्ला मुंद कार्पेट, सुपर डुपर येतोय चौकार. क्लास दाखवतायत अभिजित. खऱ्या अर्थानं जर फटकांचा विचार केला तर एक पहिला फटका पण पाहिलं लॉंग ऑन रिजनला, सेकंड पाहिलं तदनंतर मात्र थोडासा सी कॉर्नरला, थर्डचा पाहिला तर पॉइंट बाउंड्री लाईन, आणि नंतर चौथा पाहिला तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन. म्हणजे चौफेर फटकेबाजी अभिजित यांच्या बॅटमधून. सुपर आहे, अप्रतिम आहे. धावसंख्येला आकार, षटक क्रमांक 2 संपलंय आणि 26 ऑन स्कोर बोर्ड. पहा, पहिलं षटक फक्त 2 धावेंचं होतं. का क्रिकेटला रंग बदलणारा सरडा असं म्हटलं जातं, तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोणी विचारच करत नव्हतं. 26 न्यू गोलंदाज, बॉलर कोण आले? किरण. पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 2 आपल्या नावे घेऊन येत आहेत. संघासाठी तिसरं षटक. स्ट्रायकिंगला फलंदाज चैतन्य. चैतन्याचं काम हो 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 खराब आहे, मी म्हणेन. काय आवश्यकता आहे का? तुम्हाला एक धाव घ्यायचे, खाली जमिनीला चेंडू ठेवा, कारण समोर अभिजित अतिशय चांगली फलंदाजी करतात. मी सातत्यानं सांगतो, प्रत्येक खेळाडूने आपला इगो आहे ना, तो आपण आपल्या टीम मध्ये ज्यावेळेस सिलेक्शन होतं ना, त्यावेळी तो बाहेर ठेवायचा असतो. मित्रांनो, टीम वर्क, टीमसाठी, गावासाठी खेळायचा विचार ठेवा. कारण इथे अभिजित मात्र 4 चेंडूला 2 षटकार 2 चौकार खेळून तिथे नॉन स्ट्राईकला उभे आहेत. तर तुमचं काम काय? एक चेंडू आलाय लॉलीपॉप, तर त्याला हलक्या हाताने ढकला, अभिजितला स्ट्राईकला आणा. हा खऱ्या अर्थानं प्लॅन तुमच्या गावासाठी हवा आहे मित्रांनो. कारण तुम्ही आज जर्सी अंगावरती परिधान केले ना, ती तुमच्या गावाची आहे मित्रांनो. आपण जसं देशाचं प्रतिनिधित्व करताना ती जर्सी अंगावरती घातल्यावर तर स्वाभिमान निर्माण होतो ना, जशी तुमच्या गावाची जर्सी तुमच्या अंगावरती असते ना, त्यावेळेस तो गावासाठी फील झाला पाहिजे. आणि
इथे मात्र बऱ्याच काळानंतर जर विचार केला तर इथे मात्र अभिजित थोडेसे बाकफूटला ढकलले गेलेत कारण किरण आहेत ही ओव्हर खेळून काढायची अभिजितला परंतु थांबणार तो अभिजित कसला इथे मात्र आणखीन एक धमाका अभिजितच्या बॅट मधून तुफानी टोले जंग षटकार येतोय अभिजित वांगडे आणखीन एक धमाकेदार षटकार धावसंख्येला आकार धावसंख्या मात्र 32 ऑन स्कोर बोर्ड एक करेक्शन केलंय मित्रांनो कारण पहिला 26 सांगितलं 25 होता मित्रांनो यस थोडस मागच्या षटकामध्ये करेक्शन होतं अभिजित 32 झालाय कारण स्कोरर प्रॉपर नसले की थोडासा इश्यू कधीतरी होतोच मित्रांनो आपल्यामधील खेळाडू आहेत समजून घ्यायचं आपण मागे पुढे करूया आणि तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आपण पाहिलं किरण शेलार आहे का किरण शिकणे बाची रडार हो हो खोदून काढला झेल होण्याची शक्यता मोठा धक्का बसला असता दसरा लांब आहे आताच गळा भेटी नको आहेत इथे मात्र एक धाव कंप्लीट लगेच तिथे बाकीचं नंतर तिथं पहिलं करायचं 33 ऑन स्कोर बोर्ड षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक आहे पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रायकिंगचा विचार केला तर विनोद आपल्याला पाहायला मिळतील मोठा फटका खेळला जाईल का कारण एक घ्यायची नाही हो हो यस ब्लास्ट केलाय विनोदाच्या बॅट मधून हवाई सपर चेंडू पाठवलाय सी कॉर्नर लॉंकॉनच्या मधून सीमा रेषा पा षटकार विनोद त्या दरम्यान विनोदजी सुरबे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कारण आपण पाहिलं तर विनोदजी यांच्या माध्यमातून समालोचन सुद्धा आपण ऐकत असतो मित्रांनो येणाऱ्या नक्कीच इनिंग नंतर आपण त्यांच्याकडे जाऊया त्यांच्या मधुर वाणीतून नक्कीच येणाऱ्या मॅचचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल तर आता मात्र 3 षटकं संपल्यात 3 षटकांच्या अंती धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा न्यू गोलंदाज संजय शेलार गोलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहिलं तर विचार केला तर अभिजित क्लास इनिंग साकारतायत आपल्या संघाला उपयुक्त अशी इनिंग साकारली जाते अभिजित वांगडे यांच्या माध्यमातून दिशा भरकटली आहे याच पंचबळतील वाईट कॉल येतोय अव्वांतर धावेनी भर धावसंख्या 40च्या घरामध्ये 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय संजय शेलार पुन्हा एकदा आता मात्र सुरेख चेंडू होता खोदून काढलाय दुसऱ्या धावेसाठी पलटले जातील थोडंसं स्लिपिंग झालं होतं इथे मात्र अभिजित पहा दुसरी धाव नक्की सुरक्षितरित्या क्रीज मध्ये दोन्ही खेळाडू पोहोचतायत अभिजित अतिशय चांगला ब्लॅट फो जर विचार केला त्यांची बॅट ज्या प्रकारची येते ना अप्रतिम टायमिंग साधलं जाते कुठेही थोडीही हडबडाट नाहीये कॉन्फिडन्स भरी इनिंग साकारली जाते धावसंख्येचा विचार केला तर 42 ऑन स्कोर बोर्ड ओ फटका फसलाय का झेल होण्याची शक्यता आहे का परंतु नाही चेंडू मात्र डी झोन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल एक धावेची भर नक्कीच असेल चला मॅच सुरू ठेवायचे आमचे कार्यकर्ते स्वयंसेवक आपण तो चेंडू आणायचा आहे आतमध्ये कोण आहेत त्यांना आवाज द्या तर आता मात्र थोडंसं अभिजितला रोखावं लागेल तुम्हाला अन्यथा खूप मोठी धावसंख्या उभारली जाईल ओ वा भाई वा का फटका आहे लाजबाब आहे आणि त्यावरती मोहर आहे 6 धावांची खणखणीत नाना इथे मात्र धनांत आहे ब्लास्ट वर ब्लास्ट येत आहेत अभिजित वांगडे वा भाई वा क्लास दाखवताय सुपर इनिंग साकारली जाती आहे सकाळचं सत्र आहे सर्दीचा मौसम आहे
परंतु इथे मात्र टेम्परेचर 50च्या वरती घेऊन गेलाय अभिजित वांगडे. माहोल वेगळा निर्माण केला यार अफलातून. ओहो फटका फसला, झेलची संधी आणि इथे मात्र वादळ शांबलं गेलंय, थांबलं गेलंय. फटका थोडासा मिसिंग झाला. व्हॅरिएशन मात्र संजय शेलार यांनी केलं आणि कामी आलं म्हणेन. अभिजित एक खरं पाहिलं गेलं तर हा विकेटचा चेंडू नव्हता, कारण खूप शॉर्ट पिच होता आणि हे असे चेंडू अभिजित सहर पार करत होते. वैयक्तिक 39ची इनिंग साकारल्या. वा बाय वा, डकआउट मध्ये टाळ्या झाल्या पाहिजे अभिजित वांगडेसाठी मित्रांनो. एक संघाला उपयुक्त दमदार खेळी साकारली अभिजित वांगडे यांनी. आणि न्यू बॅटर पहा तन्मय, नाही नाही आम्ही चिव्याच म्हणणार आहे, यांनी आम्हाला सांगितलं वल्लभनी. इथे मात्र अतिशय चांगला गॅप शोधलाय, चेंडू पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी तन्मयच्या बाट म्हणून आला एक पहिल्या चेंडूवरती. संघाला एक समाधानकारक स्थितीकडे नेणारा चौकार म्हणेन. धावसंख्या मात्र 50 क्रॉस झाले मित्रांनो. 53 धावा, षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चिव्याच आहे सांगतोय. ओ फटका पुन्हा एकदा फसलाय क्षेत्ररक्षक, परंतु जेल हो हो चांगला जेल झाला. यस चिव्या बॅक टू द पवेलियन. यस तन्मय मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परतलायत. विकेट जाऊ द्या, विकेटचं महत्व नाही आता. एक चौकार मारा बाद व्हा चालेल, कारण टीम पिंपरीला ही धावसंख्या मोठी करायची आहे. आता मात्र तन्मय आले. तो इथे मात्र सांगतोय अभिजित वल्लभ सांगतोय तो चिव्या गेला, आता चिन्मय आलाय. यस कारण निकनेम आहे ना मित्रांनो, गल्लीपासून दिल्लीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत प्रत्येक खेळाडूला ठेवली जातात आणि ते डकआउट मध्ये त्याचा चर्चा जास्त असते. आपला खऱ्या अर्थानं ड्रेसिंग रूम मध्ये खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर त्या नावानी जास्त संबोधलं जातं मित्रांनो. आता मात्र तन्मय इनेट नंबर 6 वरती. न्यू गोलंदाज संजय शेलार, साईराज आल्यात सॉरी. न्यू गोलंदाज शेवटचं स्लॉक ओव्हरच्या षटकासाठी साईराज शेलार यांना मात्र निमंत्रण दिलं आहे. स्ट्राईक एंडला जर पाहिलं विनोद आहे ना, विनोद एक चेंडू फेस केलाय, तोही षटकार मारलाय. आता किती षटकार येतील. इथे मात्र सी कॉर्नर. वा बाय वा, काय टायमिंग साधलंय. सुपर 1 बाउट चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी. पहा गॅप शोधलाय. जर गॅप शोधला नसता तर हा झेल होण्याची शक्यता होती, परंतु सी कॉर्नरला थोडासा मोठा गॅप पाहिला आणि विनोद यांची बाट अतिशय चांगली फिरती आहे. 1 षटकार 1 चौकार 2 चेंडूचा सामना केला. 2 चेंडू मध्ये 10 धाबा. आता मात्र विचार केला तर गोलंदाज साईराज. ओ इथे लेट कट खेळण्याचा प्रयत्न. 5 फटक्यामध्ये ताकद किती आहे पहा. चेंडू अतिशय वेगवान गेलाय आणि मला वाटतं वेळ लागेल चेंडू यायला. जर जुना चेंडू असेल तर तो द्या गोलंदाजाला, कारण तो गार्डन मध्ये गेलाय तिकडे आतमध्ये. स्कोरचा विचार केला तर 58 ऑन स्कोर बोर्ड. 58 धाबा. उर्वरित अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. विचार केला तर 2 मोठे फटके येतील का. विनोद यांच्या बॅट मध्ये ती ताकद आहे, ती वापरावी लागेल. डीप मिड विकेट आहे, सी कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आहे. पहा काय ताकदीचे फटके खेळ. जाणार आहे. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न होणार आहे. विकेट जरी गेला तरी चालेल. विनोद स्ट्राईकला हवी आहेत. ही खऱ्या अर्थानं रणनीती हवी आहे, कारण ज्या प्रकारची विनोद बॅटिंग करतायत. मगाशी आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं अभिजित यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली, संघाला एक चांगल्या दमदार स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. आता विनोद येणारे 3 चेंडू
एक धाव तर अर्जित झाले म्हणजे 59 ऑन स्कोर बोर्ड. न्यू बॅटर बॅट्समन कोण आहे? हा मग तू नाव सांगायला ओ ओ हो विनोद ना, काय गरज होती का धाव घ्यायची? कारण एक धाव महत्वाची नाहीच आहे तुमच्यासाठी. कारण न्यू आलेला फलंदाज वाईट +1 म्हणजे आता आल्या 2 धावा. म्हणजेच काय तर 61 60+61 धावा धावफलकावरती लागल्यात. परंतु मी तर म्हणेन की हा एका धावेच्या लालचमध्ये येणारे 2 चेंडू डॉट तर होणार नाहीत ना. ही खऱ्या अर्थानं भीती विनोदला आहे म्हणून काहीतरी जाऊन कानमंत्र दिलाय न्यू फलंदाजांना. परंतु आपण जर साईराज यांना पाहिलं तर हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. न्यू बॅटर आहे. ओ इथे मात्र एक धाव घेतली जाईल. यस कुठेही लालच नाही. एक मोठा फटका आता खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूवरती केला जाईल विनोद यांच्या माध्यमातून. साईराज शेलार हा चेंडू खऱ्या अर्थानं एक कॉन्फिडन्स पुढच्या हो 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 यस सुपर होता. परंतु यष्टिरक्षकाने थोडीशी चूक केली आणि आलेला डॉट बॉल आली बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव. हा एक चेंडू अजून शेष आहे. यस आता डी आहे का सर? त्यांना सांगायचंय. मला वाटतं मागे गेलाय. चला धावून घेतलेली आहे. सांगतायत एक धाव अर्जित झाली आहे. म्हणजे धावसंख्येचा जर विचार केला तर 63 धावा धावफलकावरती आहेत. फटका फसलाय. झेल नाही होणार. धावत राहिलं पाहिजे. धावत राहिलं पाहिजे. थोडंसं स्पीड ठेवलं पाहिजे. यस इथे मात्र विनोद सुरक्षितरित्या पोहोचा. अजून धाव घेण्याचा प्रयत्न का होत नाहीये? खऱ्या अर्थानं पोचायला पाहिजे होतं. कारण हा शेवटचा चेंडू आहे ना, खूप महत्वाचा असतो. धावायला पाहिजे परंतु नाही. विनोद सरळ निघून जात आहेत. म्हणजे झाल्या 2 धावा शेवटच्या चेंडूवरती. 66 टू विन. 66 धावांचं आव्हान असेल टीम खऱ्या अर्थानं ओम साई आंबेघर या संघाला. खऱ्या अर्थानं 66 धावांचं आव्हान आहे विजयाचं. तर चला पिंपरी 11 आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल व्हा मित्रांनो. विनंती असेल आपल्याला स्पीडअप घ्या. स्पर्धा पाहताय जावली टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सन्माननीय आदरणीय माननीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब पुरस्कृत बोलाई देवी मित्र मंडळ आणि बोलाई देवी क्रिकेट क्लब आंबेघर यांच्या विद्यमानाने बोलाई देवी चषक 2025 पहिली मॅच झाली पहा. त्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो आम्ही इथे खऱ्या अर्थानं बहाल करतोय. सचिन चिकणे टीम कुसुंबी संघाची सचिन चिकणे यांना विनंती करतो या मंचावरती. आपल्याला आम्ही तो किताब अदेबाल या ठिकाणी बहाल करतोय. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टीम कुसुंबी. आमचा आवाज येतोय? सचिन मोरे सॉरी यस सचिन या सीनियर खऱ्या अर्थानं आज अभी भी जान है असं म्हटलं जातं ना. अजूनही दम आहे. सचिन दाखवतोय खऱ्या अर्थानं बराच काळ एकत्र क्रिकेट खेळलोय परंतु आजही टीमसाठी उपयुक्त राहणं खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे सचिन. आणि इथे मात्र पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तर त्यात सचिन मोरे. तर त्यांना आम्ही मंचावरती सन्मानित करतोय. आयोजन समितीला विनंती असेल आपण इथे मात्र सचिन यांना मॅन ऑफ द मॅच देऊन आपण सन्मानित करूया. टीम कुसुंबी 11 संघ पहिला मॅच मध्ये विजयी झालाय. चला टीम पिंपरी लवकर क्षेत्ररक्षण सजवा. टीम ओम साई आंबेघर चला आपली सलामीची जोडी पाठवा मित्रांनो. विनंती असेल आपल्याला.
66 धाबा मोठं आव्हान आहे टीम ओम साई आंबेघर संघासाठी. मॅन ऑफ द मॅच. फोटो घ्या, फोटो घ्या. इकडे या दादा, इकडे या साईडला घ्या कारण लाईव्ह कॅमेरा तिकडून आहे बघा समोरून. हा तिकडे, हा यस. सुधीर दादा धनावडे ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पॉन्सरशिप आपल्याला. पाठीमागचं पण दाखवा सचिन, पाठीमागे बॅक साईड दाखवा कारण स्पॉन्सरचं नाव हायलाइट होणं गरजेचं आहे. ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी आपल्याला प्राप्त झाल्यात. खूप खूप अभिनंदन. गुड मॉर्निंग. इथे मात्र सचिन मोरे यांचं आणि पुढच्या मॅचसाठी नक्कीच आणखीन एक चांगली खेळी पाहायला मिळेल आम्हाला याची अपेक्षा ठेवतोय. आता मात्र गोलंदाजी मार्क वरतून नितीन साळुंके, स्ट्राइक एंडला विक्रम, नॉन स्ट्राइक एंडला शंकर. सलामीची जोडी. 66 धावांचं मोठं आव्हान आहे. टीम पिंपरी पाहिला तर बॉडी लँग्वेज अतिशय हाय लेवल आहे. व्ही मध्ये आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ लॉंग ऑन सज्ज आहे. तदनंतर आपण पाहिलं तर इथे मात्र गली आहे. पॉइंट थोडासा नक्कीच सटीक कबर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक मिडॉप आहे, मिडॉन आहे. पहिला चेंडू इथे मात्र काय घडेल, लागलाय म्हणजे डी झोन आहे, डी झोन आहे. आतमध्ये लागला तर धावून काढायचे की काय ते डिसिजन कळवा. पळायचं आहे मित्रांनो, पळायचं आहे. जर आतमध्ये गेला ना तरच डिक्लेअर आहे. हा, पंचांकडून निर्णय काय ते नियम समजून घ्या. फलंदाज हा, जे सर्कल व्हाईटचा आहे ना त्याच्या तिकडे लागला तर तुम्हाला धावूनच काढायचे, लक्षात घ्या. आणि जर आतमध्ये लागला तरच डी आहे. प्रत्येक संघाने पहिलं ते ढीचं जे आहे ना कर्णधार, ही आपली मोठी जबाबदारी आहे. आपल्या खेळाडूंना सांगायचंय आपण. हा, नितीन साळुंगे गोलंदाजी मार्क वरतून. गती परिवर्तन आहे, हेरलंय, पाहिलंय आणि त्यावरती दिलाय एक मोठा ब्लास्ट. चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ सीमा रेषा बाहेर, हवाई सफर 6 रनों के लिए. इथे मात्र एक चांगला फटका. फलंदाज मात्र शंकर शेलार यांच्या बॅट मधून आलाय. खऱ्या अर्थानं कोपरीचं मैदान म्हटलं की फलंदाजांसाठी एक पोषक वातावरण, एक चांगली खेळपट्टी. आता गती दिले, अप्पर कट सुपर कट आहे. किती धावा देऊन जाईल हे पाहायचं आहे. पंच डी सांगतायत. यस, इथे मात्र एक आणि एकच धावा असेल. गती दिली होती, त्याचबरोबर थोडंसं व्हॅरिएशन पाहायला मिळालं होतं. स्विंग करण्याचा प्रयत्न, टेनिस चेंडूला मुवमेंट प्राप्त करणं म्हणजे एक मोठीच किमया असते मित्रांनो. मी सातत्यानं सांगितलंय की चेंडू फिरवायचा आहे, टेनिस चेंडू फिरवायचा आहे तर ती जादू तुमच्या बोटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं असतंय. पहा, सुपर आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे धोका आहे. यस, इथे मात्र बाद आहेत. हो यस, मला वाटतंय थोडासा लेट पोहोचलेत मी म्हणेन. आणि इथे निराश आहेत, हताश आहेत फलंदाज मात्र विक्रम. कारण कुठेही धाव नव्हती. तुम्ही समोर पाहताय तिथे कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्यांनी फटका जोरकस खेळलाय आणि तुम्ही धावता कशाला, हा मोठा प्रश्न आहे. कारण असाही कोण ना कोण बाद होणारच आहे. आणि ते मात्र विक्रम जड पावलांनी पॅव्हेलियनच्या दिशेने ओमसाई आंबेघर संघाला लागलेला पहिला धक्का, पहिला हादरा विक्रमच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती गेले. षटक क्रमांक 1 मात्र मार्गस्थ आहे. नितीन, चला चला, फलंदाज लेट होत आहे. टीम आंबेघर, संजय शेलार न्यू बॅटर. आता मात्र खऱ्या अर्थाने बॅट, यस, द वाईट कॉल.
गती देण्याचा प्रयत्न नितीन यांच्या माध्यमातून झालाय, परंतु चेंडू आलाय खराब. मनेन वाईट चेंडूची सांगता झाली आहे. एक धाव अर्जित होईल, म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती. शंकर शेलार ऑन स्ट्राइक. थोडस गती द्या मित्रांनो, आजच्या दिवसासाठी खूप महत्वाचा वेळ आहे. शॉर्ट पिच आहे, एज लागली आहे, चेंडू मात्र जाईल थर्ड मॅन ट्रिझनला एकेरी धाबेसाठी. एकच धाव. धावसंख्या मात्र 10 या आकड्यावरती गेले. जर विचार केला 66 धावा तुम्हाला जमा करायच्या आहेत. थोडं स्पीडअप ठेवा. रडार मध्ये आहे, भिरकावलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक. सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ 4 धाब्यांसाठी. शंकर शेलार यांच्या बॅट मधून एक चांगला फटका पाहायला मिळाला. शेवट चांगला केलाय मनेन षटकाचा. धावसंख्या मात्र 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते, आणि जी सरासरी हवी होती, रिक्वायर्ड रन रेट हवा होता. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो यार. एक षटक संपल्यानंतर एवढ्या चर्चा विनिमय केल्यात तर बाकीच्या मॅचेस होतील का? आणि मी तर सांगतोय पहा, 16 टीमच्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये असतात. सर्व टीमला सांगतोय, कारण 8 टीम 12 टीमच्या ठीक आहे पॉसिबल असतात, परंतु एका दिवसात 16 टीमच्या म्हणजे जवळजवळ 14 मॅचेस कंप्लीट करायच्या असतात मित्रांनो. आणि आपल्या सर्व मॅचेस पहिल्या राऊंडच्या 5 षटकांच्या नंतरच्या 4 षटकांच्या असतात. इतर असोसिएशनचा विचार केला तर फर्स्ट राऊंड 4 नंतर 3 कडे येतो. म्हणजे तुमच्या असोसिएशन मध्ये खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा षटक खेळवली जातात. त्यासाठी प्रत्येकानं वेळ वाचवायचा आहे. आणि आयोजन समिती नक्कीच विनंती करेन तुम्हाला की आपण टाइमर सेट लावूया. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावीच लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. लक्षात घ्या, ही मॅच तर आम्ही सोडतोय, यानंतर मात्र टाइम लगेच लावला जाईल. पंचांकडे ती अथॉरिटी आम्ही देणार आहोत आणि तिथे पेनल्टी लागणार आहे. लक्षात घ्या. जोरदार कट केला, परंतु चेंडू डी मध्ये जाईल. एकच धाबा असेल. कारण मित्रांनो, आम्ही सातत्यानं सांगतो की गेलेली वेळ पुन्हा कधीच भरून काढता येत नाही, पुन्हा कधी आपल्या जीवनात ती वेळ येत नाहीये. आयोजन समितीला आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. गोलंदाज मात्र चैतन्य. इथे मात्र फटका चांगला आहे. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू फील्ड होईल पैकी होईल. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. आपण जर पाहिलं तर शंकर शेलार त्याचबरोबर संजय शेलार ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. संजय शेलार यांच्या बॅटमधून फटका आलाय, परंतु तिथे आत्मविश्वासाने भरलेला नाहीये मी म्हणेन. कारण तुम्हाला पॉवर प्ले मध्ये खेळताय तर तट्यासारखं भेदल्यानंतर तो चेंडू मात्र मार्गस्थ झाला पाहिजे बाउंड्री लाईन कडे, परंतु ते घडलं नाहीये. कुठेतरी टायमिंगचा प्रॉपर अभाव झालाय असं नक्कीच म्हणेन. वा, लॉफ्ट केलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत का? नाहीये. लॉंग वन रिजन खाली ठेवलंय आणि त्याचा फायदा उचलतायत मात्र फलंदाज संजय शेलार. एक दमदार चौकार पाहायला मिळाला. संघाच्या धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21च्या घरामध्ये. या षटकामध्ये आणखीन 1-2 धमाके आले तर मॅच मात्र टीम ओमसाईच्या बाजूने नक्की झुकलेली पाहायला मिळेल आपल्याला. आतापर्यंत मात्र फक्त 3 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे 3 चेंडू अजून शेष आहे तुमच्याकडे. संजय शेलार, मोठा फटका घडेल. ओ, इथे मात्र पुल अनसक्सेसफुल झालाय. कारण तुमचं ज्या वेळेस तुम्ही पुल शॉट खेळता त्यावेळेस तुमचं डोकं, तुमची मान जर खाली झुकली गेली, हा डी आहे, तर तिथे मात्र फटका प्रॉपर लागत नाहीये. चेंडू दुसरा घेत असेल तर नक्की बघा मागे असेल तर. एक धाव होईल अर्जित, म्हणजे झाल्या 22 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज.
22 धावा धावफलकावरती जर आपण विचार केला तर अजूनही तुम्हाला बनवाव्या लागतील 44 धावा. विचार केला तर तुमच्याकडे चेंडू शेष आहेत 20. 44 इक्वेशन आहे. होऊ शकते मॅच, बनवू शकते मॅच, परंतु काय घडलंय? फटका फसलाय. कोण घेणार झेल? हो हो, आणि दुसरा अटेम्प्ट. सुवर्ण संधी आली होती, पुन्हा आली होती संधी, परंतु ती सुद्धा गमावली गेली आहे. खराब क्षेत्ररक्षण टीम पिंपरीकडून झालंय म्हणेन, कारण झेल टिपत असताना तुमचे हात तुमच्या शरीरात जवळ असावेत. हा एक बेसिक फंडा आहे, परंतु तिथे मात्र ते घडलं नाही. त्यावरती आल्या 2 धावा. धावसंख्या 24 ऑन स्कोर बोर्ड. बॅटचे रडार, परंतु फटका थोडासा ज्या पद्धतीने पाहिजे होता तो झाला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे, परंतु आता मात्र नाहीये. आता जोखीम घेणार नाहीये आम्ही, हे मात्र दाखवतायत फलंदाज. दोन्ही फलंदाज संजय शेलार आणि शंकर शेलार. ही जोडगोळी मात्र मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. धावसंख्या 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा म्हणजे अजूनही तुम्हाला बनवायच्या आहेत 41 धावा मित्रांनो. 18-41. चला, टीम पिंपरी खूप मीटिंग्स घेत आहे यार मित्रांनो. एवढं डिस्कस केलं तर बाकीच्या मॅचेस नाही होणार आमच्या. प्लीज प्रत्येकाला विनंती आहे यार, कर्णधारांनी चर्चा करा ना फक्त, आणि लगेच ज्याच्या त्याच्या जागेवरती थांबा यार. तसा सिच्युएशन असेल तर ठीक आहे, आम्ही समजतो, परंतु तुम्ही प्रत्येक जर षटकाला एवढ्या मीटिंग्स घेणार तर एवढा वेळ नाही आहे मित्रांनो. 16 टीम कंप्लीट करायच्या. 16 टीमच्या मॅचेस, 14 मॅचेस आहेत. नवीन गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्कवरती आहे. विकास शेलार, आपण आहे ना पुढच्या मॅच पासून टायमर लावा, अन्यथा तुमच्या मॅचेस होणार नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. आणि पंचांना ते अथॉरिटी द्यायची, आपण डायरेक्ट तिथूनच पॅनल्टी लावायची आहे. पंचवीस धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहिलं तर संजय शेलार. विनोद, इथे मात्र चेंडू दिशाहीन आहे. यस, यष्टीरक्षक आमच्याकडे, सॉरी, पंच आमच्याकडे वळले जातील. इट अ वाईट कॉल. नेक्स्ट मॅच होईल टीम कुसुंबी विपक्ष टीम विजय संघ. आयोजन समिती हीच मॅच घ्यायची आहे का दुसरी मॅच पुढची घ्यायची? यस, लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहेत. हो, पुन्हा डाऊन, पुन्हा डाऊन. इथे टीम पिंपरी, आपण जर अशा प्रकारचे झेल डाऊन करणार तर खऱ्या अर्थानं मॅच थोडीशी लांब जाईल मित्रांनो तुमच्यापासून. परंतु जर विचार केला तर फटका सजला होता, जिथं क्षेत्ररक्षक आहे तिथे शोधला होता असं म्हणेन मी, कारण एकही पाऊल जाग्यावरून हल्ला नव्हता क्षेत्ररक्षक, आणि त्याचा सरळ सरळ हातामध्ये चेंडू दिला होता, परंतु थोडीशी ताकदीचा होता, त्यामुळे थोडीशी फसगत झाली मी म्हणेन तिथे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या क्षेत्ररक्षकाची. शॉर्ट पिच आहे. ओ, पुन्हा एकदा संधी होती का? चेंडू आतमध्ये गेलाय. इथे एक धाव डीच्या स्वरूपामध्ये असेल, म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर 28 ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोळा चेंडू 38 धावा. 16-38 असं समीकरण नव्याने आहे. विनोद यांच्याकडे गती आहे, अतिशय भारदार आहे. कुठे वाटत नाही की एवढी गती निर्माण कशी होते, कारण शॉर्ट पिच रनअप आहे, फुल टॉस आहे. इथे मात्र नक्कीच गॅप शोधलाय कव्हर आणि पॉइंटच्या मधून, परंतु एक्स्ट्रा पॉइंटला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला ठेवलाय. पहा, रणनीती फार वेगळी आहे टीम पिंपरी 11ची, कारण पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये असतो, परंतु थोडासा पॉइंट कडे सटीक आहे. त्यानंतर लॉंग ऑफ थोडासा इकडे कव्हर कडे, लॉंग ऑफचं क्षेत्र खाली ठेवलंय. पहा, लॉंग ऑन आहे, त्यानंतर मात्र सी कॉर्नर आणि डीप मिड विकेट. बाउंड्री लाईन सज्ज आहे.
अशा वरतून बॅट मारल्या तर नक्कीच थोडासा डॉट बॉल होण्याची जास्त शक्यता आहे. तुम्हाला सरळ बॅट घ्यावी लागेल. आणि आता मात्र विनोदनी हेरलंय की मला कुठे चेंडू डिलिव्हर करायचा आहे आणि त्या दिशेने गोलंदाजी करतायत विनोद. पाहूया पुन्हा एकदा संजय शिलार यांच्यासाठी लो फुल टॉस बॅट वरती घेतलाय. अलाउन द कार्पेट चेंडू मारतोय, गॅप मध्ये जातोय. तिथे मात्र आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय अभिजित यांच्या माध्यमातून, परंतु 2 धावा मात्र रोखू शकले. एक घेतली सॉरी, 1 धाव मात्र कंप्लीट झाली आहे. 30 ऑन स्कोर बोर्ड. 30 धावा धावफलकावरती लागल्या. विनोद पुन्हा एकदा मोठा फटका येईल का? हो 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 हो, इथे मात्र डॉट 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 डिलिव्हरी. यस, ओव्हर क्रमांक 3 संपुष्टात आली आहे. फक्त 5 धावा विनोदनी खर्ची घातल्या. पहा धावसंख्या 30 धावा, म्हणजे अजूनही 36 धावांची गरज, उर्वरित 12 चेंडू. चला 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 मित्रांनो, स्पीडअप घ्या. पुन्हा सर्वजण एक गठ्ठा होऊ नका मित्रांनो, विनंती असेल. नेक्स्ट मॅच साठी टीम कुसुंबी आपण सज्ज राहते आणि यामध्ये विजय संघ होईल त्याला लगेच मॅच खेळायची आहे मित्रांनो, याची नोंद घ्या. भुलाई देवी चषक 2025 पर्व पहिले. आमचा गाव आमचा अभिमान. स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे स्वाभिमानाची, स्पर्धा आहे आंबेघर गावाची. आणि आपला ग्रामदैवतेच्या नावाने भरवला गेलेला हा चषक खराब फटका आहे. शॉर्ट सिलेक्शन खूप खराब आहे म्हणेन. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतील, कारण तुम्हाला चेंडू पर्यंत पुढे यावं लागेल. तुम्ही बॅकफुटला जाऊन फटका खेळणार तर गती आहे. गोलंदाज आपण जर पाहिलं नितीन यांच्याकडे, त्यामुळे तुमचे फटके मिसअँडिंग लागणार आहेत आणि तुम्हाला परफेक्ट फटका खेळावा लागेल, कारण 11-34 इक्वेशन आलंय, म्हणजे मोठ्या फटक्यांची गरज आहे. टीम ओ हो हो, एसटी रक्षक सुद्धा थोडेसे चकले गेले, म्हणजे नो बॉल आहे. यस, नो प्लस आलेली एकेरी धाव. यस, डी आहे पाठीमागे, डी गेले. दोन धावा आहेत. यस, नो बिमरचा आहे का? हाईट फॅक्टर आहे, पाठीमागे जरा. ओके, फ्री हिट असेल. फुल टॉस फ्री हिटचा मोका, परंतु नाही, त्यावरती तुम्हाला साधता आला, काही मोक्याचा फायदा उचलता आला नाही. फुल टॉस दिला होता, मेजवानी होती संजय शेलार यांच्यासाठी, परंतु ते काय साधता आलं नाही आहे. आणि मी कालच्या सत्रामध्ये सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो, ही बॅट चेंज करायची जी तुमची हे असते ना रणनीती, ती तुम्ही बंद करा पहिल्यांदा, कारण तुम्ही कॅमेऱ्यामध्ये येता आणि ते दृश्य सख्या जगभर जात आहे मित्रांनो, त्यामध्ये आपलीच पत खाली येते, कारण यांच्याकडे एकच बॅट आहे का त्या प्रकारची, असं चर्चेचा विषय ठरतो. मी सातत्याने ही गोष्ट सांगतो. तिथे चेंडू अतिशय चांगला फटका सीमारेषा बाहेर, 4 धाब्यांसाठी. कारण मित्रांनो, मी सातत्याने काही गोष्टी सांगतो, ह्या ऑफिशियली नसतात, एक समालोचकाच्या माध्यमातून त्या सांगितल्या गेल्या नाही पाहिजेत, परंतु मी सांगतो यासाठी की आपल्या सातारा जिल्ह्याचं क्रिकेट एक उच्च दर्जाचं व्हावं, कारण परिवर्तन घडत असतं काही गोष्टीतून. त्यासाठी मी काही गोष्टी आवर्जून सांगत असतो की ह्या ऑफिशियली करा. एक प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय आपण, कारण आपलं गल्ली क्रिकेट, गावचं क्रिकेट आपण केव्हाच लांब सोडलंय. आज एखाद्या व्यावसायिक स्पर्धेला लाजवेल अशा स्पर्धा आपण खेळतो मित्रांनो. यस यस, इथे मात्र अतिशय चांगला आणि रणनीती चांगली आहे. 1 बाउन्स तुमच्याकडे व्हॅलिड आहे, त्याचा फायदा घ्या, आणि ते घेतायत नितीन, मात्र अतिशय चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. म्हणून मी हा बॅट चेंज साठी आहे ना, कालही सांगितलं होतं, आजही सांगतोय मित्रांनो, प्रत्येकाने बॅट आपापली घेऊन या बाहेरून. यस, फटका चांगला आहे, पल्ला गाठला जाईल का? इथे झेलची संधी सोडली आहे, चेंडूला म्हटलंय तू जा बाबा बाहेर बाउंड्रीच्या, असं क्षेत्ररक्षक सांगतायत. आणि आला एक स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये षटकार. 6 धावांसाठी धावसंख्या 45. आता मात्र गरज आहे आपल्याला 21 धावांची. यस,
अजूनही षटक मात्र मार्गस्थ आहे. चौथं म्हणजे 7 चेंडू 21 धावा नव्याने समीकरण असेल. या चेंडूवरती जर षटकार आला ना तर मॅच मात्र आंबेघर बाजू संघाच्या बाजूने झुकेल, परंतु नाही. इथे मात्र डी झोन मध्ये चेंडू जाईल एकेरी धाबेसाठी. 46 ऑन स्कोर बोर्ड. 6 चेंडू 20 धावा समीकरण ओमसाई आंबेघर साठी आहे. आता मात्र चेंडू कोणाच्या हाती सोपवला जाईल हा मोठा प्रश्न आहे टीम पिंपरीला. परंतु जर विचार केला ना 20 धाबा खूप काफी आहे यार मेरे लिए असं म्हटलं पाहिजे. कॉम्बिनस स्वतः गोलंदाजांनी घेतला पाहिजे, कारण 20 धाबा मी देणार तर मी कसला बॉलर आहे. हा कॉन्फिडन्स आला पाहिजे. कारण मित्रांनो आपण ज्यावेळेस 11 मध्ये सिलेक्ट होतो ना, मी 6 चेंडू 20 धावा मी सांगत असतो की तुमची अख्ख्या गावामधून 11 मध्ये वर्णी लागते. कारण जर आपण छोटस गाव जरी पाहिलं ना, एखादी वाडी जरी पाहिलं ना, तरी 5-50 खेळाडू तर नक्कीच असतात. आणि मोठं गाव असेल तर त्यामध्ये तुम्ही 100, 150, 200 मुलं असतात. काही काही गावांमध्ये टीम ॲडिशनली केल्या जात आहेत, अ ब ड अशा केल्या जातात. परंतु काही गावं एक टीम घेऊन खेळतात. आमच्या KSK मध्ये किती गावं अशी आहेत की मोठी गावं आहेत परंतु एक टीम खेळतात, किंवा एक मोठी टीम एक छोटी टीम अशा पद्धतीने 2 टीम खेळवल्या जातात. म्हणजे तुमचं सिलेक्शन होतंय म्हणजे ती मोठी जबाबदारी आहे. गोलंदाज मात्र कोण आलेत? अभिजित. नो चेंडू आहे. क्रिजच्या बाहेर आहे का? यस. अभिजित जलद षटक. ओ आता मात्र मोमेंट आले पहा. यस लेग ब्रेक गोलंदाजी. वा बाय वा. अभिजित जिगरबाज खेळवलंय म्हणेन, संघाला लीड करतोय. मी तर म्हणेन यस जिथे गरज तिथे, जिथे कमी तिथे आम्ही असं म्हटलं जातं ना, तसं अभिजित वांगडे लॉफ्ट केलाय. जोरकस फटका. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव दिली जाईल का? हो यस एकच धाव. एक वाईट हा ती नोची बघते एक आली. आता 2 धावा म्हणजे किती झालं? 48 धावा. आता मात्र 4-18. 2 बॉल झाले ना. ओ सुरेख आहे. यस इथे मात्र अतिशय चांगलं व्हॅरिएशन लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते यार. सर्व गुण संपन्न असा हा खेळाडू पिंपरी गावाचा हिरा. ओहो वा भाई वा. डेलिब्रेट झालाय. काही भेटणार नाहीये, नक्कीच काही नाही भेटणार. धावपळ करायची गरज नाहीये, कारण जरी गेला डी मध्ये तरी नाही देणार पंच, कारण तुम्ही कोणती मुवमेंटच केली नाहीये. म्हणजे तो धाव भेटणारच नाहीये. फसवलं जात आहे. लेग ब्रेक गोलंदाजी आहे. वा भाई वा. आता मात्र फटका पुन्हा एकदा बसला. क्षेत्ररक्षक आहेत. हो यस विकेटचं पतन आहे. आता मात्र अभिजितने पूर्णतः फसवलंय टीम ओमसाई आंबेघरला म्हणेन. वाह भाई वाह. अभिजीत वांगड़े सुपरमॅन बन के आए हैं भाई टीम पिंपरी के लिए, कारण धोक्याची घंटी वाजली होती. ओमसाई 11 आंबेघर संघाने खऱ्या अर्थानं दहाड मारली होती. कुठेतरी वाटलं होतं चेसिंग कडे चाललाय, मार्गस्थ झालाय, परंतु इथे थांबवलंय अभिजित वांगडेने. यस इथे मात्र छोट्याशा खेळाडू पहा वल्लभ जल्लोष करतोय. दिशा भरकटते. थोडं पुढे ठेवावे लागेल. वाईट चेंडूची सांगता झाली आहे. छोटासाच रनअप आहे पहा. इथे लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मिड विकेटला. काही होणार एकच धाव. आणि इथे मात्र टीम पिंपरी 11 विन द मॅच. चला टॉस साठी या टीम कुसुंबी आणि टीम पिंपरी. यस टायमिंग लावला जाईल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अभिजित वांगडे ठरतायत या मॅचचे हिरो. कुशल मुवमेंट. चला टीम पिंपरी संघाचा कर्णधार पाठवा. पिंपरी 11 त्याचबरोबर टीम ओमसाई आंबेघर संपूर्ण टीम आपण मंचावरती यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून संपूर्ण टीमचा इथे सन्मान होईल. अभिजित वांगडे त्याचबरोबर टीम कर्णधार दोघांनी इकडे यायचे टॉस साठी टीम पिंपरी. आणि चला टीम कुसुंबी संघाचे कर्णधार आपण या.